तर दिल्ली भेटीनंतर दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्यामध्ये नेमके कोणकोणते निर्णय झालेले आहेत, काय ठरलं या संदर्भात सविस्तर माहिती देत होते मुख्यमंत्री फडणवीस। पुन्हा एकदा पावसाच्या बातम्यांकडे येऊया। राज्यभरात पावसाचा जोर कायम आहे आणि सर्वत्रच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। राज्यातल्या बहुतांश भागात आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। परिणामी कोरडा गेलेल्या जून नंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पावसामुळे बळीराजा सुखावलाय। दुसरीकडे राज्यातल्या अनेक धरण क्षेत्र आणि नदी नाल्यांच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे। राज्यामधल्या धरणात सध्या 32.62% पाणीसाठा आहे। कोकणात सगळ्यात जास्त 46.57% पाणीसाठा धरणामध्ये जमा झालाय। मराठवाड्यात धरणामध्ये फक्त 25% पाणीसाठा आहे। नाशिक विभागात 28 तर पुणे विभागात 30% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातल्या धरणसाठ्यात 21%चा फरक आहे। नागपूर आणि अमरावती विभागात मोठ्या धरणांची परिस्थिती यंदा उत्तम असल्याचं सांगण्यात येत आहे। तर पुणे नाशिकचा साठा अजूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत हा निम्म्यावर आहे। तर पुणे शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। धरणातील पाणीसाठा 80%हून अधिक झाल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून 500 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे। धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होते। प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि अनावश्यक नदीपात्रात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे। साताऱ्याला पाणी पुरवठा करणारा कास तलाव 4च दिवसात झालेल्या पावसानं तुडुंब भरून वाहू लागला। जुलै महिन्यात हा कास तलाव पूर्ण भरल्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे। कास बामणोली परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे या भागातले ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत। आता कास तलाव भरल्यानं परिसरातलं पर्यटनही चांगल्या प्रकारे बहरणार आहे। कासच्या सांडव्यावरनं पाणी वाहत असल्यानं पर्यटकांची गर्दी वाढणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।